खरंच आला बाई बिबट्या, खरंच आला. धावा. शांताबाई, रोग आला वाटते या निर्मलीवर. पाहिनं कशी पिसायल्यासारखी करून राहिली. अव तुले समजलंच नाही का अजून गंगा? बिबट्या नाही, बिबटीन घुसली वावरात. अन तू कायले जास्तीचे दात काढून राहिली व निर्मले? समजलं ना आम्हाला, तू स्वे म्हणून ते बिबटीन. किती भेलो आम्ही माहितीये का? मायाच वावरात येतो ना, मलाच भेवाडतं. अव 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 ऐकून तर घ्या माया. आता तुम्ही सर्वजणीच तर म्हणे आम्ही भेकाड बाया नाही म्हणून घ्या म्हटलं तुमची जराशी मजा. नुसती मजा कसं केली ना मी. जाऊ दे बाप्पा, आता कानाले खडा. आता याच्यानंतर घेईन नाही कोणाची मजाक. बाई, हा बिबट्या तर मलाच खाली आला वाटते. हॅलो शांताबाई, माझ्या घराजवळ बिबट्या आलाय. तू ये ना लोकांना घेऊन. जाय व जाय निर्मला, रडक्या आवाजात बोलून राहिली तर तुला काय वाटते? भेऊन जाईन का मी अजून? नाही व नाही शांताबाई, नवऱ्याची शपथ घेऊन सांगतो ना, माझ्या घराजवळ लय आवाज येऊन राहिले बिबट्याचे. हॅलो राजाचे पप्पा, 5-6 माणसं घेऊन या निर्मलाच्या घराजवळ. ते तिच्या घराजवळ नाही का बिबट्याचे लय आवाज येऊन राहिले म्हणे. हो का? पण शांता, ते रेस्क्यू टीम वाल्याला बोलवा लागते. हो, आता तुम्हाला जे समजते ना ते करा बाप्पा. आम्ही थांबतो बाहेर चौकात. का व शांताबाई, खरंच आला का बिबट्या? खरंच सांगून राहिली होती का निर्मला? मला तर मजाकच वाटून राहिली. तुमच्यासोबत मजाकच केली म्हणेन तिनं वावरात. सांगत होती मला मंदा. नाही व नाही कमला, रडत होती ना ते फोनवर. अन तिनं शपथही घेतली नवऱ्याची. आता का नवऱ्याची शपथ घेऊन कुठं सांगन का? खरंच येऊन राहिले म्हणे ना आवाज बिबट्याचे. शांता, पाय तू काही घाबरू नको. आम्ही केलता बरं रेस्क्यू टीम वाल्याला फोन. इनच ते आता. अन बाकीच्या सर्वांनाच केला का तू फोन? हो केला, पण गंगान नाही उचलला ना. 2-3 वेळा लावला तिले, पण तिनं काही उचललाच नाही. हो का? बरं गंगाराम, तू लावून पाय बरं फोन. अरे नाही शांताराम, माया नाही उचलन फोन. ते सिरियल गिन पाहत असं तर फोनकडे काही लक्ष नसन तिचं. बरं राहू दे ना तिले. तशी इथे भाई भीते बिबट्याले. ओ पप्पा, ते पा आले रेस्क्यू टीम वाले. आम्ही रेस्क्यू टीम वाले आहो. तुमच्यापैकी शांताराम कोण आहे? सर मीच भाई शांताराम, मीच केलता तुम्हाला फोन. अच्छा, मग सांगा कुठं दिसला तुम्हाला बिबट्या? नाही, मला नाही दिसला. ते माझ्या बायकोच्या मैत्रिणीच्या घराजवळ आहे म्हणे. निर्मलाबाई भाई त्यांचं नाव. त्यांचा चालता फोन, म्हणून तुम्हाला बोलावलं आम्ही. बरं लावा बरं मग त्यांना फोन. काय पोझिशन आहे काय नाही तर समजून आम्हाला. शांता, लाव बरं फोन. हॅलो, हा निर्मला. हा बोल ना व शांताबाई, तुम्ही आलेच नाही का व अजूनही? पाय न ह्या बिबट्याचे किती आवाज येऊन राहिले. माया सारा जीव ढिला पडून राहिला. या न व तुम्ही लवकर. हो हो निर्मला, पाय तू काही भिऊ नको. आम्ही सर्वजण हाव इथंच न. हे राजाच्या पप्पानं त्या रेस्क्यू टीम वाल्याले काय बोलावलंय आहे. तू काही चिंता करू नको बरं. हिम्मत ठेव. काकू त्यांना विचारा बरं, बिबट्या दिसला का म्हणून. त्यांना खिडकीतून गिन पाहिला का म्हणा त्यांनी. हा निर्मला, आलं ना तुला ऐकायला? पाहिलं का मग तुला बिबट्याले? नाही व शांताबाई, नाही पाहिलं. पण मला वाटते थोमा घराच्या एकदमच जवळ आहे. मले ना त्याचे लय जोरा जोरानं आवाज ऐकायला येऊन राहिले. ठीक आहे, ठेवतो मग फोन. येतेच हे लोक त्या बिबट्याला पकडाले. ते निर्मला म्हणते तिच्या एकदम घराजवळच आहे बिबट्या. ठीक आहे, जातो मग आम्ही त्या बिबट्याला पकडायला. पण तुम्ही सर्वजण इथेच थांबा. कोणीच आमच्या मागे येऊ नका बरं. ते खतरनाक राहू शकते. हो सर, आम्ही इथंच थांबतो. अन हे पहा, हा तुमच्या मागचा रस्ता आहे ना, हा सरळ जाते त्या निर्मलाबाईच्या घरी. हा बरं ठीक आहे, जातो आम्ही. अरे काकू, कोण आहे तुम्ही? ओ काकू, काय करून राहिल्या तुम्ही? आम्ही म्हटलं होतं ना की कोणीच आमच्या मागे येऊ नका म्हणून, तरी तुम्ही आल्या. अन हा बिबट्याचा आवाज अचानक बंद कसा झाला? आताच तर येत होता ना. तुम्हाला आला का नाही? तुम्ही कोण वैजी? अन हे बिबट्याचं तुम्हाला कसं माहिती? आम्ही रेस्क्यू टीम वाले आहो. आम्हालाच काय, पण त्या गावाला माहिती आहे. गाववाल्यांनीच तर बोलावलं आम्हाला बिबट्याले पकडाले. हो का? फसली आता तू गंगा. पण काकू, बंद गाव तिकडे जमा आहे ना. तुम्ही एकट्याच इकडे काय करून राहिल्या? न हे तुमच्या हातात हा जो फोन आहे तो चालू करा बरं. काऊनजी सर, काय झालं? काही नाही, मला एक डाऊट होता. तो खरा आहे का नाही इथेच पाहतो म्हटलं. करा बरं फोन चालू. हा, केला चालू. पहा हो सर, या काकूच्या फोन मधूनच बिबट्याचा आवाज येऊन राहिला. तरी मला शक गेलास का आपण आल्याबरोबरच हा बिबट्याचा आवाज बंद कसा का झाला? आणि बंदा गाव ह्या बिबट्याच्या आवाजाने भिवून आहे, तरी या काकू एकट्याच इथे काय करून राहिल्या? तेही त्याच बाईच्या घराजवळ जेथून बिबट्याचे आवाज येऊन राहिले.
का काकू, तुम्हीच वाजवून राहिल्या ना बिबट्याची आवाज? खरं बोलून राहिलो ना मी? हो सर, खरं आहे. चला मग तिकडं चौकात, सर्वांनी सांगा लागेल ना बिबट्या नाहीये म्हणून. आणि सर, तुम्ही जा तोपर्यंत तिकडे, येतोच मी त्या घरातल्या काकूला घेऊन. काकू, ओ काकू, मी रेस्क्यू टीमचा भय. काही बिबट्या गिन नव्हता, त्या दुसऱ्या काकू तुमची मजाक घेत होत्या. या बाहेर तुम्ही. खरंच का सर? खरंच नाही आहे का बिबट्या? हो, नाही आहे, या बाहेर तुम्ही. पण मग सर, कोण घेत होतं माई मजाक? एक काकू आहे, त्यांचं नाव नाही माहिती मला. चला तुम्ही चौकात, दिसनच तुम्हाला. बरं चला. मा गंगा, तू तू काय करून राहिली व या लोकांसोबत? का व गंगा, तू तर घरीच होती ना. मला तर वाटलं तू घरीच आहे. पण मग तू बाहेर कधी निघाली? न तुला माहिती आहे का, ह्या निर्मला बाईच्या घराजवळ बिबट्या आला म्हणे. बा, निर्मला आली. सर, पकडलं का तुम्ही बिबट्याले? बिबट्या तर नाही सापडला, पण बिबट्याचा आवाज वाजवणाऱ्या काकू जरूर सापडल्या. का काकू, सांगा मग, काऊन केलं तुम्ही असं? कोणत्या काकूची सर? कोण वाजवत होता बिबट्याचा आवाज? त्या आहे ना डोक्यावर पदर घेऊन, त्याच काकू वाजवत होते आवाज. गंगा, तू? नाही जी सर, माई बायको कायले वाजवण आवाज, तिला तर लय भेव लागते बिबट्याचा. हो का? मग तुम्हीच विचारा ना, काऊन वाजवत होत्या तर. काऊन व गंगा, खरं सांगून राहिले का सर? काऊन वाजवून राहिली होती तू आवाज? हो, खरंच सांगून राहिले ते. अव पण कायले केलं तू न असं? तुला माहित आहे का, या तुया खोट्या आवाजानं सारा गाव परेशान झाला म्हटलं. अन पाय ना त्या निर्मला बाईकडं किती भेल्या आहेत त्या. पण मी म्हणतो, मला न काही सांगता, न काही बोलता तू हा असा उद्योग केलाच कायले? बोल ना आता, काही विचारून राहिलो ना मी. ओ गंगाराम भाऊजी, राहू द्या ना, एकदम असं चार चौकात चिडू नका गंगावर. अन मला समजलं हिनं काऊन असं केलं तर. काऊन असं केलं वहिनीनं, सांगा बरं. तूच सांग आता गंगा, काऊन केलं तू असं तर? हे मी असं काहीच करणार नव्हती. मी जे केलं ते लय चुकीचं झालं. मला वाटलं नाही बंद गावच याच्यात सामील होईन म्हणून. मी सर्वांची माफी मागतो. अन सर, तुमची पण मी माफी मागतो. याच्या पुढे अशी चूक कधीच नाही होणार. बरं बरं, ठीक आहे काकू, पण असं करू नका. सर्वांनाच सांगतो, तुम्ही कोणीच पण अशी बिबट्याची, वाघाची किंवा कोणत्याही प्राण्याची अशी खोटी बातमी पसरू नका, किंवा अशी मजाक पण करू नका. हा काही मजाकीचा विषय नाही. याच्यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण होते, न त्याचा परिणाम कधी कधी वाईटही होऊ शकतो. आणि आम्हालाही खोटी बातमी दिल्यामुळे तुम्हाला पोलिसात पण जावं लागू शकते. लक्षात ठेवा आता सर्वजण. ठीक आहे, जातो आता आम्ही. पाहिलं गंगा, तुझ्यामुळं कशी मला मान खाली घालायची वेळ आली. तर आता तरी सांग ना, कायलं केलं तू असं? ते काय आहे ना पिंट्याचे पप्पा, मी आज गेलती नाही का शांताबाईच्या वावरात शेंगाले, तर तिथं या निर्मलीनं आम्हाला बिबट्याच्या आवाजानं लय भेवाडलं. आम्ही सर्वजणी लय भेलो न. तुम्हाला तर माहीतच आहे ना, मला बिबट्याचा किती भेव लागते तर. न मला हे नुसती भेकाटच म्हणत होती, तर म्हणून म्हटलं पाहावंच हे किती बहादूर आहे ना, किती नाही तर. पण गंगा, तू मला काऊन काहीच नाही सांगितलं? मी सांगणार होते तुम्हाला, पण मग मी तुम्हाला जर सांगितलं असतं तर तुम्ही मला असं करू दिलं नसतं, तर म्हणून नाही सांगितलं. पण मी हिले जास्त नव्हती भेवाडणार, पण हे तर आमच्यापेक्षा फटून निघाली. अव गंगा, मी ना समजावलं होतं का नाही तुले, का विसरून जा म्हणून, पण तरी तुला काऊन ठेवलं ते डोक्यात. अन त्या निर्मलीले तर तुझ्या समोर मी झापलं होतं, तरी तुला थेस केलं. आता दुसऱ्याने गिरी तुडी मारली तर का म्हणून आपणही मारायची का? का व गंगा, अशी पायतो म्हटलं ना तर चूक तुमच्या दोघीचीही आहे. दुपारी पाहिलं तर ह्या निर्मलीनं तसं केलं, आणि रात्र झाली का नाही का या गंगीचा खेळ सुरू. अव निर्मला न गंगा, मजाकीत लोकांना हसायला आलं पाहिजे, रडाले नाही. अशी कशी मजाक बापा तुमची, का तुमच्या मजाकीत साऱ्या लोकांना त्रासच होऊन राहिला. हो शांताबाई, माहीच चूक आहे. मीच नव्हती करायला पाहिजे अशी मजाक. मीच हे सुरू केलं. गंगा, मला माफ कर व. खरंच तेव्हा दुपारी मी तुले भेकाट म्हटलं ना. आता पाय ना, मला समजलं ना किती भेव लागते. तर जेव्हा खरंच अशी आवाज ऐकायला येते तर किती भेव लागते बाप्पा, समजलं मला आता. हो, माये चुकलं व निर्मला, मलाही माफ कर तू. हो, आता समजलं ना तुमच्या दोघीले, का आपण अशी कोणाची मजाक केली न थेच वेळ जर आपल्यावर आली तर मग कसं वाटते. तर पाहिलं ना आता. मी म्हणतो मजाक मस्ती करा ना, काहीच खराब नाही आहे ते. मजाक मस्ती करतच जीवन जगलं पाहिजे, पण ती मजाक कोणाच्या जीवावर नाही येईन तेवढंच पाहिलं तर बरं होते.
एकदम बरोबर बोलले तुम्ही शांताबाई. थोड्या वेळ पुरती मजाक बरी वाटते, पण त्यांना एखाद्याच्या जीवावर येत असं ते मजाक काय कामाची? हो ना. आता पा, तुम्ही अशी मजाक केली ना, खरंच आपल्या गावात बिबट्या आला ना, हे रेस्क्यू टीम वाले आले नाही तर कसं होईन मग? त्यांनी तर असंच वाटत ना का ह्या गावच्या बाया साऱ्या मजाकच करते म्हणून. मग का करायचं आपण, कोणाला बोलवायचं? तुमच्या या बयाडपणामुळं त्यांचाही वेळ वाया गेला ना. काही विचार करा आता त्याचा, असं वागू नका. पण आता तुम्ही अशा वागल्या तर तुम्हाला काहीच शिक्षा द्या लागन, नाही तर लक्षात कसं राहील तुमच्या? काय म्हणता मग गंगाराम भाऊजी? बरोबर बोलून राहिली ना मी? द्यायची ना मग गंगीला शिक्षा? मग वहिनी, हे काही विचारणं झालं का? द्या ना शिक्षा, द्या. पण सांगा ना मग, का द्यायची यांना शिक्षा? हे पहा, माया गंगीलेनं बोलायचं जीवावर येत नाही, पण लिहायचं तर लय जीवावर येते. ते लिहायचंच काहीतरी सांगा लागन. बरं निर्मला न गंगा, तुम्ही दोघी आम्ही याच्यानंतर बिबट्याची किंवा कोणत्याही प्राण्याची मजाक करून लोकांना भेवाडणार नाही, असं 100 वेळा लिहा. अन तेही चांगल्या अक्षरात. अव शांताबाई, 100 वेळा लय झालं ना. हो ना व शांताबाई, मी ना तर कित्येक वर्ष झाले काही पानभरही नाही लिहिलं, तर 100 वेळाचा विचार करून आताच माझे हात दुखायला लागले. काही नाही होत, नाही लिहिलं तर आता लिहिजो. आता काम तसंच केलं ना तुम्ही, तर शिक्षा तशीच भेटायला पाहिजे का नाही? उद्या दोघी जणी मला वहीत लिहून दाखवा. नाही लिहिलं बरोबर तर आम्ही बंद गाव तुमच्यासोबत बोलणार नाही म्हटलं. नाही व नाही शांताबाई, आमच्यासोबत बोलणं टाकू नका. लिहितो आम्ही, लिहितो. हो मी बी लिहितो शांताबाई, आणि दाखवतो तुला उद्या. बरं बरं, मग माझ्या मित्रमैत्रिणींनो लिहू द्या यांले. आणि तुम्हाला एक सांगतो बरं, दुसऱ्यांले हसवासाठीच मजाक करा. भेटू मग पुढच्या व्हिडिओत. न व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा.